श्रीराम समर्थ. वाणीरूप श्री महाराज तात्यासाहेब केतकर यांची रोजनीशी डायरी, भाग क्रमांक 42. मुंबईकडील मंडळींना श्री व्यंकोबाचे दर्शन व्हावे असे फार मनात होते. ते श्री कृपेनेच पार पडले. भीमराव गाडगोळी गदगास होते. त्यांस आम्ही अमके दिवशी श्री व्यंकटपुरास येतो म्हणून कळवले नव्हते. हेतू हा की त्यांना दगदग पडू नये. पण आम्ही येण्याची सर्व माहिती त्यांना आधी कळली व ते श्री व्यंकटपुराहून शिरहट्टीस आले. तेथून सर्व कार्यक्रम त्यांच्या सांगण्याप्रमाणेच झाले. आम्ही सर्व श्री व्यंकटापुरास तारीख 27/4/56 रोजी संध्याकाळी आलो. श्री महाराज तेथे गेले म्हणजे श्री व्यंकोबाची पालखी निघते व इतर वेळी दर शुक्रवारी निघते. पालखी, भजन, फराळ व श्रींचे निरूपण झाले. तारीख 30/4/56 रोजी डॉक्टर रघुनाथ घाणेकर यांच्या मुलाची व चंदू घाणेकर यांच्या मुलांच्या मुंजी तेथे झाल्या. श्री व्यंकोबाचे दर्शन घेऊन बरीचशी मंडळी मुंबईस व घाणेकर मंडळी बेळगावात जाण्यास निघाली. आम्ही सर्व दुसरे दिवशी तारीख 2/5/56 रोजी श्री व्यंकटापुराहून निघून बेलदडीस आलो. श्री व्यंकटापूर सोडताना श्री महाराज म्हणाले की जसे काशीहून निघताना बिल्वपत्रे घेऊन येतात म्हणजे पुन्हा काशी जाण्यास मिळते, तसे येथून नामस्मरण घेऊन जावे म्हणजे पुन्हा येण्यास मिळते अगर भगवंत तेथे येतो. बेलदडीस 2 दिवस राहून गदगला गेलो. जगन्नाथ पंथ आठवले यांची तारीख 7/5/56 रोजी षष्टब्द पूर्ती होती. गदगहून सर्व मंडळी भीमराव यांच्यासह आठवले यांच्याकडे मुळगुणला गेलो. साठी शांती प्रित्यर्थ श्री शंकरावर लघुरुद्राभिषेक झाला. भजन, पूजन व श्रींचे निरूपण झाले. श्री महाराजांनी सर्वांस आशीर्वाद दिले व कार्यक्रम संपला. दुसरे दिवशी सर्व मंडळी गदगला आली. तेथून आमच्या घरची मंडळी कोल्हापुरास गेली व आम्ही 2-4 मंडळी राहिलो. कर्नाटकात दुसरे गावी जाऊन धारवाडवरून तारीख 17/5/56 रोजी कोल्हापुरास गेलो. रत्नागिरीचे जोगळेकर कोल्हापुरास श्रींच्या दर्शनास आले. त्यांचे मनातून श्री गोंदवल्यात जाण्याचे होते. श्रींची आज्ञा घेऊन काका जोगळेकर यांच्या मुली व जावई नाना रानडे श्रींसह गोंदवल्यास तारीख 1/6/56 रोजी गेलो. दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी परत कोल्हापुरास आलो. जोगळेकरांची मोटार होती. बाबासाहेब बोंद्रे यांचा मुलगा नाना याचे लग्नाकरता श्री नरसोबावाडीत जाऊन आलो. तारीख 23/6/56. कोल्हापूरहून निघून थोडे दिवस पुण्यास राहिलो व तारीख 12/7 मालाडात आलो. श्री गुरुपौर्णिमेचा उत्सव आनंदात पार पडला. यंदा बाहेरगावची बरीच मंडळी आली होती. त्या दिवशी प्रसादास पुष्कळ मंडळी होती. हे सर्व श्री कृपेशिवाय होत नाही याची जाणीव सर्वांचंच आहे. श्री रामेश्वराहून आणलेल्या सेतूचे पूजन येथून गेलेल्या मंडळींनी केले. यंदा श्री क्षेत्र नाशिक येथे सिंहस्थ होता, तेव्हा श्री त्र्यंबकेश्वरी सेतूचे विसर्जन करण्याचे ठरले. सुमारे 60 मंडळी नाशकास गेलो होतो. तोही कार्यक्रम आनंदात पार पडला. तारीख 4/9/56 रोजी नाशिक येथेही अनुग्रह बरेच झाले. नाशिकात श्री महाराज गेले त्यावेळी तेथील अनाथ विद्यार्थी गृहात डॉक्टर करी काम करीत होते. त्यांच्या घरी श्री गेले तेव्हा तेथील व्यवस्थापकांनी त्यांच्या येथील लहान मुलांना श्रींनी 2 उपदेशपर गोष्टी सांगाव्यात म्हणून आग्रह केला. श्रींनी त्या सर्व मुलांना योग्य ते उपदेशपर सांगितले व त्या मुलांस खाऊ म्हणून 5 रुपये दिले. आमचे घरी काम करीत असलेला रामभाऊ खळदकर याचे डोक्यावर परिणाम झाला. घरातून निघून गेला. चिरंजीव दिनकर पुण्यास तपास करून आला. रामभाऊ मनमाडला जाऊन परत आला. येथील दवाखान्यात उपचार केले पण चांगले बरे वाटले नाही. पुन्हा एकदा तो पळून गेला. काही दिवस पुण्याचे वेड्यांच्या इस्पितळात होता. थोडे बरे वाटल्यावर तो आपले घरी गेला. आमच्याकडे येण्याचा आग्रह धरून पुन्हा स्वतः तो परत आला. तेव्हापासून श्री कृपे करून त्यास बरे आहे. या बाबतीत दिनकर यास बराच त्रास झाला पण त्याने आपले कर्तव्य म्हणून सर्व पार पाडले. ही सुद्धा श्रींची कृपा यात संशय नाही. दर सालप्रमाणे यंदा काकडा सुरू होता. त्यावेळी हुशंगाबादचे दीक्षित दररोज सकाळी श्री तुलसी रामायण फारच उत्तमपणे सांगत असत.
मधून मधून श्री महाराजही त्यावर बोलत. 1 महिना आनंदात गेला. दीक्षित यांनी श्री महाराजांचा अनुग्रह घेतला होता. केशवराव बेलसरे यांनी बरीच वर्ष श्रम करून श्री महाराजांच्या बद्दलची माहिती गोळा केली होती. श्रींचे निरूपण व इतर बोलण्यात जे जे काही महत्त्वाचे येई तेही ते अक्षरशः टिपून ठेवीत. हा त्यांचा उद्योग कित्येक वर्ष चालू होता. नंतर सर्व एकत्र करून त्यांनी श्री महाराजांचे चरित्र लिहिले. ते लिहिण्यास त्यांनी अत्यंत श्रम केले. हे काम बरेच महिने चालू होते. आपले कॉलेजातील काम सांभाळून ते असले अवघड काम करणे किती श्रमाचे असेल याची कल्पनाच होत नाही. त्यात त्यांची प्रकृती अशक्त असून देखील त्यांनी नेटाने चरित्र संपूर्ण केले. हाताने लिहिलेल्या चरित्राची पाने सुमारे 2000 होती. सोमवार तारीख 22/10/56 रोजी केशवरावांनी श्री महाराजांना बोलावून घेऊन लिहिलेले सर्व दाखवले. श्री महाराजांना हे आवडणार नाही हे त्यांना माहीत होते. केशवराव म्हणाले, माझे समाधानाकरता मी लिहिले आहे. मला समाधान लाभले. आपण सांगाल तशी व्यवस्था करीन. आज्ञा असेल तर छापावे असे वाटते. तसे नसल्यास आज्ञेबाहेर नाही. तेव्हा श्री महाराजांनी त्यांच्या श्रमाचे कौतुक केले व श्री म्हणाले की तुम्ही इतके कष्ट केले आहेत, मी नको कसे म्हणणार. छापण्यास काय खर्च येतो वगैरे चौकशी करून कळवावे. त्या सर्वांना त्यांच्या मंडळींनी व मुलांनीही लिहिण्यास मदत केली होती. श्री महाराजांनी आशीर्वाद दिले. केशवरावांना म्हणाले, तुम्ही आपले समजुतीने चांगले लिहिलेच असेल, पण मी चांगले तेव्हा म्हणेन की जर कोणी मला सांगितले की चरित्र वाचून मला नाम घेण्याची बुद्धी झाली. शेवटी श्रींच्या कृपेनेच हे खरे ठरले. पुष्कळ लोकांनी वरीलप्रमाणे आपणहून कबुली दिली. केशवरावांनीही स्वार्थ त्याग करून छापण्याचे ठरवले. D.G. जोशी यांच्या सल्ल्याने यगो जोशी यांच्याकडे छापण्याचे काम सोपवले. त्यांसही त्या चरित्राबद्दल फार प्रेम वाटले. त्यांनी छापण्याचे कबूल केले. मूळ हस्तलिखित फार मोठे होते. त्यात त्यांनी कमी करून छापले. त्यांनी ते काम अगदी आपलेपणाने केले. प्रथम आवृत्ती 2 वर्षाच्या आत संपली. दुसरी आवृत्तीही निघाली आहे. केशवरावांनी हे काम फारच मोठे केले यात शंकाच नाही. पण हे सर्व श्रीकृपेशिवाय झाले नाही याची जाणीवही त्यांस आहे. काकड आरतीची समाप्ती आनंदात पार पडली. आमच्या मंडळीस अशक्तपणा फार वाढत होता. म्हणून हवा पालट करण्याकरता डॉक्टर काळे यांच्याकडे कोल्हापुरास गेलो. तेथे प्रकृती मध्यंतरी फारच बिघडली. म्हणून त्यांचा फोन आल्यावरून मी व दिनकर श्री महाराजांच्यासह कोल्हापुरास गेलो. त्यांस फारच थकवा आला होता. सौ बाळूताई, सौ मैनाताईस तारा केल्या. ती सर्व मंडळी आली. श्रींच्या कृपेने थोडे थोडे बरे वाटू लागले. याच सुमारास श्री गोंदवल्याचा उत्सव आला होता. मंडळींची प्रकृती बरी नव्हती. स्पेशल मोटार मिळवण्यासाठी दिनकरने पुष्कळ खटपट केली. एक मिळाली. ती दुरुस्त करून येणार होती. रत्नागिरीचे काका जोगळेकर त्याचवेळी गोंदवल्यात जाण्याकरता आले. शंकरराव लिमये यांच्याकडे त्यांच्या मोटारीबद्दल दिनकरने खटपट केली. पण पेट्रोल गळत असल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला होता. आम्ही काही जण जोगळेकरांच्या मोटारीतून जाणार होतो. त्यांची मंडळी बरीच होती. स्पेशल मोटारीने मंडळींसह जाण्याचे ठरले. निघण्याच्या आदल्या रात्री शंकरराव लिमये यास झोपेत असताना कोणीतरी सांगितले की मोटारीने गोंदवल्यास मंडळीस घेऊन जा. रात्री 3 वाजता हे सांगण्यास ते आले व पहाटे मंडळी त्या मोटारीने गोंदवल्यास येण्यास निघाली. आम्ही सर्व यागाचे पूर्णाहुतीचे वेळी हजर राहिलो. याग तारीख 25/12/56 रोजी झाला. भाड्याने केलेली मोटार रात्री 1च्या सुमारास आली. दुसऱ्या दिवशी श्रींचा उत्सव आनंदात पार पडला. यंदा पुष्कळच मंडळी आली होती. अगदी अडचणीची वेळी सर्व काही जुळणे हे श्रींच्या कृपेशिवाय जुळणार नाही. गणपतराव दामले पुण्याहून स्वतंत्र मोटारीने आले होते. ते फारच थकलेले दिसले. गोंदवल्यास थोडे दिवस राहून परत कोल्हापूरला गेलो. तेथे श्री मातोश्री अंबाबाईचे दर्शन, हवा पाणी चांगले व पूर्ण विश्रांती मिळाली. पुण्यास गणपतराव दामले यांची प्रकृती लघवी अडल्यामुळे एकाएकी बिघडली. म्हणून श्रींसह तेथे गेलो. त्यांस मधून मधून बेशुद्धी येत असे.
त्यांना फार थकवा आला होता. औषधाकरता दिनकर नाशकास धामणकरांकडे जाऊन आला. गणपतराव महाराजांना भेटले. श्री महाराजांच्या सांगण्याने त्यांना धीर आला. त्यांनी डॉक्टरांना सांगितले की मी मुळीच भीत नाही, तुम्हास योग्य वाटते तसे करावे. हे ऐकून डॉक्टरांचेही फार आश्चर्य वाटले. दवाखान्यात त्यांचे ऑपरेशन झाले व रक्तही दिले. प्रवास श्री महाराजांच्याबरोबर सारखा होत होता. मालाडला आल्यावर परत पुण्यास अकोल्याच्या ताईच्या मुलीच्या मुलांची मुंज करून कोल्हापुरास गंगूताई रेंदाळकरांकडे श्रींच्या जन्मोत्सवास माघ शुद्ध 12 येण्याचा फार आग्रह झाला. तेथे गेलो. तेथून परत आल्यावर कडाव व जांभवलीस गेलो. पैकी प्रथम जांभवली येथे श्री गांगल यांच्याकडे एक रात्र राहिलो. तेथे गांगल नावाचे एक रामदासी गृहस्थ भेटले. ते जयगड बंदराजवळ अगदी निर्जन अरण्यात करहाटेश्वराचे मंदिर आहे तेथे 12 वर्ष मौन धरून होते. ते जांभवलीस त्यांच्या घरी आले होते. ते श्री महाराजांना भेटले. तेथून कडवा येथे गेलो. तेथे श्री गणपतीचे स्वयंभू स्थान आहे. दुसरे दिवशी तारीख 26/3/57 श्री गणपती अथर्वशीर्षाचे 1125 पाठ केले. नाना उपाध्ये यांच्याकडे जेवण झाले. श्रींनी त्यांना ₹21 दिले. रात्री भजन फार उत्तम झाले. राजाभाऊ केळकर वगैरे पुण्याची मंडळी जमली होती. नंतर मालाडला परत आलो. काही दिवसांनी श्री रामनवमीकरता जालन्यास गेलो. तेथूनच आसपास बरेच जाणे झाले. परत येताना नाशिकला थोडे दिवस राहिलो. श्रींचे सानिध्यात कोठेही गेलो तरी आनंद कायम असतो. नाशिक मुक्कामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गुरुजी श्री गोळवलकर यांना श्री आकुत वकिलांनी श्रींकडे आणले. श्रींचे दर्शन झाले. त्यावेळी श्री त्यांना म्हणाले, तुमचे नाव मी ऐकले आहे. फारच चांगले काम करीत आहात. श्रीराम करता ही भावना ठेवून आपण कर्तव्य करणे जरूर आहे. तसेच सर्व सत्कर्माचे अधिष्ठान श्री भगवंत असाव्यास पाहिजे. भगवंताच्या विस्मरणात केलेले सत्कर्मही अभिमान वृत्ती वाढवते. गुरुजी म्हणाले, आपण योग्य ते सांगितले. गाडी बैल ओढतात, त्याची दोरी तोंडात धरून चालणारा कुत्रा गाडी ओढीत नाही वगैरे. दर्शन घेऊन ते गेले. ते ब्रह्मचारी असून तेजपुंज आहेत. श्रींच्यामुळे त्यांचे आम्हास जवळून दर्शन झाले. यातील पुढील भाग आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम जय जय राम.